बघा मी हे स्वच्छ धुवून घेतले गरम पाण्यात गार पाण्यात आणि कट करून घेतले. आता मी याला आळणी रस्सा म्हणून बनवून घेते, शिजवून थोडंसं आणि तिखट सुक्का फ्राय करणार आहे. तर बघा मी कशी करते. पहिला आळणी टाकून घेते. बघा कांदा भाजून घेतलाय, खोबरं भाजून घेतलंय, अद्रक लसूण कढीपत्ता टोमॅटो हिरवी मिरची हे पिवळं आळणी पाणी काढलं, आळणी झालं. ह्याला बारीक करून घेऊया आणि त्याला तडका देऊया. हाय कर दादा. हाय काय करतो रे? मोबाईल देऊ. हाय कर. हाय बाय काय बाय बघा कशी चहा पितीये. बघा वाटण वाटून झाले, तेल गरम झाले. आता हे मसाले मी तेलामध्ये टाकून घेते, थोडासा कढीपत्ता टाकून मसाले टाकून घेते. आता हे सगळे हलवून घेते म्हणजे मस्त तरी. आता हे वाटण घालून घेते तेलामध्ये. याच्यावर झाकण ठेवून तरी येईपर्यंत ठेवूया. मी तुम्हाला दाखवते मग कसं बनवायचं. हे बघा मस्त सुगंध सुटलाय आणि तरी पण आली आहे. मसाला मस्त परतला गेलाय. त्याच्यामध्ये आळणी पाणी टाकून थोडंसं अजून शिजवून घेते, मग वजडी टाकते. हे बघा मस्त उकळी आली तर याच्यामध्ये मी टाकून घेते वजडी. हे बघा वजडी टाकून घेतली मस्त वाटतं. आता हे शिजतंय म्हणजे शिजलेलं तर आहे. भाजीला उकळी येईपर्यंत मी चपात्या बनवते. भाकर झाली आणि चपाती बनवते. झाल्या माझ्या भाकरी बनवून झाल्या, भाजी झाली मस्त तरी आणि बघा आता स्वयंपाक झालाय माझा पूर्ण. किचन बघा किती घाण झाले, पाणी पण आले. पाणी घालते मी, घर आवरायचं. माझे मुलं खाली गेलेत, माझा नवरा त्यांना खाली घेऊन गेले खेळायला. पटापट आवरून घेते, नंतर भेटते मग. चला कशी झाली भाजी पिलू, कशी झाली? वजडी आवडते का तुला? नाही आवडत पण जबरदस्ती खायला. कशी झाली भाजी? थँक्यू.